इतिहासामध्ये पहिल्यांदाच आलेल्या सीना नदीच्या महापुरानं पिकांचं मोठं नुकसान झालं तर सोलापूरची ओळख असलेल्या द्राक्ष बागांना देखील याचा मोठा फटका बसलाय। द्राक्ष लागवडीला बळीराजांनी लाखो रुपयांचा खर्च केला, मात्र शेवटी त्यांच्या पदरी निराशाच पडलेली आहे। पाहुयात या ठिकाणची परिस्थिती नेमकी काय आहे आणि शेतकऱ्यांच्या व्यथा नेमक्या काय आहे। इतिहासात पहिल्यांदाच सीना नदीला महापूर। 3000 हेक्टरवरील द्राक्ष पिकांचं नुकसान। तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं पीक मातीमोल। सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात द्राक्षाचं पीक घेतलं जातं। शेतकरी 24 तास शेतात राबतात, कर्ज काढून खर्च करतात। प्रसंगी त्याला निसर्गासोबत देखील दोन हात करावे लागतात। मात्र निसर्गापुढे कोण जिंकणार? त्यामुळे त्याच्या प्रकोपानंतर सोन्यासारख्या पिकांची माती होते। आणि सध्या सीना नदीला आलेल्या महापुरामुळे माढा तालुक्यातील मानेगाव, केवड, वाकाव, खैराव, कुंभेज, दारफळ, सीना, निमगाव या गावातील द्राक्ष बागा उद्ध्वस्त झाल्या। पुराच्या पाण्यामुळे नुकसान झालेलं आहे। अचानक सोमवारी रात्री 2च्या दरम्यान महापूर आला। एकदम बागेवर 40 फूट पाणी झालं, त्यामुळे ही पार जमीन उद्ध्वस्त झालेली आहेत। बागेच्या अवस्था सर्व अँगल वाकलेले आहेत, झाडं वाकलेले आहेत। याला कमीत कमी खडं करायचं म्हणलं तर 20 लाख रुपये खर्च आहे आता सध्या। मुसळधार पावसामुळे द्राक्ष पिकावर करपा, भुरी, डावणी, मुळकूज, तुडतुडे, मिलीबग सारख्या रोगांचा आणि किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे। त्यामुळे किमान हेक्टरी 5 लाख रुपये आर्थिक मदत करावी अशी मागणी आता शेतकऱ्यांमधून होताना दिसतीये। अगोदर शेतकऱ्यांचा काना मोडून महाराष्ट्रामध्ये 50,000 हेक्टर द्राक्ष तुटली आहे आणि आता त्याच्यानंतर ती आपत्ती निसर्गाची आता मोठ्या प्रमाणात आहे। ती भविष्य काळामध्ये द्राक्ष शेतीसाठी प्रचंड अडचण उभं राहील, तर सरकारनं त्याच्यासाठी 5 लाख रुपये हेक्टरी मदत जाहीर तात्काळ करावी। तिकडे सोलापूर जिल्ह्यात 50,000 एकरावर द्राक्ष पीक घेतलं जातं। आधीच मे महिन्यापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ही पिकं धोक्यात आली आहेत। मात्र अतिवृष्टी आणि महापुरात नुकसान झालेल्या द्राक्ष बागांचे पंचनामे करण्यात येणार नसल्याचे धक्कादायक आरोप केले जात आहेत। द्राक्षाच्या बागेमध्ये अतोनात पाणी आहे, काय पुरामध्ये बागा आहेत। एकूण सोलापूर जिल्ह्यामध्ये 50,000 एकर द्राक्षाचं लागवड क्षेत्र आहे आणि ह्या क्षेत्रामध्ये ह्या लोकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। त्यामुळं शासनानं त्वरित द्राक्ष बागायतदारांवर लक्ष द्यावं। काल आम्ही पालकमंत्र्यांना एक निवेदन दिलेलं आहे की आमच्या ह्या क्षेत्रात तुम्ही बघून पंचनामे करावेत। राजानं मारलं अन पावसानं झोडपलं तर दाद कुणाकडे मागायची अशी मराठीत म्हण आहे। अगदी तशीच अवस्था महापूर आणि अतिवृष्टीमध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांची झाली आहे। तलाठ्यापासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांनी पाहणी केली, मात्र ठोस निर्णय जाहीर केला नसल्यानं बळीराजा संतापलाय। त्यामुळे लवकरात लवकर मदत न दिल्यास सरकारला बळीराजाच्या उद्रेकाचा सामना करावा लागण्याची चिन्ह नाकारता येत नाहीये। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।